मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली. पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील नालेसफाईची पोलखोल. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीने पेरणी सुरू. निसर्गाच्या आशेवर पेरणीला सुरुवात. कोल्हापुरात 2 दिवसात पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे मशागतीला जोर. रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पहिल्याच पावसामध्ये नाशिकची दुर्दशा. पावसामुळे नाशिककरांची तारांबळ. अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी. रस्त्यांवर चिखल, वाहनं अडकली. कोयना धरणाचा पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. धरणामध्ये केवळ 15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती केंद्र बंद. गरज भासल्यास वीज निर्मिती सुरू करणार. बेस्टच्या 2 आगारांची जमीन हस्तांतरित. धारावी पुनर्विकासासाठी जमिनीचं हस्तांतरण. धारावी काळा किल्ला आगाराचा समावेश. बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप उमेदवार. प्रताप पाटलांचा अर्ज ठरला अवैध. माघार प्रक्रियेनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट. विप्लव बाजोरियांना अखेर उमेदवारी अर्ज बाद. निर्णयाची प्रत मिळाली. बाजोरिया नागपूर खंडपीठामध्ये दाद मागणार. तर अर्ज बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता पुत्रावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सुनील टिंगरेंनंतर सुरेश घुलेंचीही नाराजी दूर. राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडेंनी घेतली घुलेंची भेट. लवकरच काकडेंच्या प्रचारामध्ये सहभागी होणार. मुंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन्ही बाजूंचं ऐकल्यानंतर कोठडी सुनावली. जमीन फसवणूक प्रकरणी खरातला न्यायालयीन कोठडी. खराची रवानगी न्यायालयीन कोठडी. नाशिकमधील धर्मांतर प्रकरण. तपासामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय धागेदोरे उघड. निदा खानचा संशयितांचा खटला फास्ट ट्रॅकवर. एसआयटीकडून 9 स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल. थिंक टेक्नॉलॉजी इंडियाच्या संचालकाला अटक. हिंजवडीमध्ये 700 कर्मचाऱ्यांची फसवणूक. रातोरात आयटी कंपनीला टाळं. जानेवारीपासून कर्मचाऱ्यांचा पगारही थकवला. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. छाननी प्रक्रियेमध्ये 12 अर्ज वैध. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीकडे सर्वांचं लक्ष. कोकणवासियांची उत्सुकता शिगेला. भाजप पक्षाचे उमेदवार गणेश गीते नॉट रिचेबल. गणेश गीतेंनी भरला अपक्ष उमेदवारीचा फॉर्म. गीतेंची माघार महायुतीसाठी आवश्यक. गीते नॉट रिचेबल झाल्यानं भाजपमध्ये खळबळ. विवाहित मुलींना हक्क नाकारता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. कल्याणकारी योजनांमध्ये विवाहितेलाही समान संधी. केवळ लग्नावरून भेदभाव करणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. रायगडावर गॅस स्टोव्ह चूल वापरण्यास बंदी. खाद्यपदार्थ स्टॉलवर चूल गॅस वापरण्यास बंदी. शिवराज्याभिषेक सोहळा पार्श्वभूमीवर निर्णय. अपघात धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी. रायगडमध्ये जड अवजड वाहनांना बंदी. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाहतुकीचे नियोजन. 5-6 जून रोजी आदेश लागू. शिवभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय. भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास आराखड्याच्या कामामुळे भाविकांना दर्शनासाठी बंदी. मंदिर बंद असल्यानं भाविकांचा हिरमोड. कोणतीही सूचना फलक नसल्यानं प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटची मान्यता. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. आचारसंहितेच्या नावाखाली कर्जमाफी लांबवली जात असल्याचा किसान सभेचा आरोप.